हाय, मी संदीप काळे साम टीव्हीच्या या खास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करतो। निवडणुका आणि सगळं महाराष्ट्रातलं एकूण राजकारण आपण पाहिलं, त्या राजकारणाभोवती असणारे अनेक पैलू आपण पाहिले आणि याच पैलूचा आधार घेत काय काय प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि ते कशा पद्धतीनं सोडवले गेले पाहिजे या सगळ्या विषयाला अनुषंगून आपण रोज कुठल्या तरी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये जाऊन तरुणाईशी संवाद साधत असतो आणि हा संवाद साधत असताना तरुणाई वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं देत असते। काय आहेत या महाराष्ट्रामधले प्रश्न, काय आहेत प्रश्न या देशामधले आणि ती कशा पद्धतीनं सोडवले जाणं आवश्यक आहेत, या सगळ्या विषयावर आपण तरुणाईशी संवाद साधत असतो आणि त्यांच्याकडनं वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो। आज मी आहे बांद्र्याच्या रिजवी कॉलेजमध्ये, ज्या ठिकाणी तरुणाई साम टीव्हीशी बातचीत करण्यासाठी उत्सुक आहे। मी या सगळ्या तरुणाईला आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रश्नाबाबत चर्चा करणार आहे की ती प्रश्न का सोडवले जात नाहीत। सुरुवातीला माझा प्रश्न असेल तरुणाईवर, मला तुम्हाला विचारायचं, तुमच्यापासून मी सुरुवात करतो की राजकारण म्हणलं की तरुणाई आजही राजकारणापासून दूर जाते अशी परिस्थिती आहे। समाजकारण असेल, राजकारण असेल, या कुठल्याही सर्वसामान्य माणसाशी संबंधित असलेल्या प्रश्नाकडे लक्ष दिलं जात नाही अशी अवस्था आहे। तरुण कुठेतरी या सगळ्या प्रश्नाला दूर पळून जातात की काय, अशी परिस्थिती आहे। तुम्ही याकडे कसं पाहता? तरुणाईने राजकारणात येणं किती आवश्यक आहे, काय सांगाल? आज की तारीख में कोई भी यूथ पॉलिटिक्स में नहीं आना चाहता क्योंकि वो दलदल समझते हैं और उन्हें यही चाहते हैं कि पॉलिटिक्स से अच्छा कोई और फील्ड में जाकर वो अपना नाम बनाए और कोई अच्छे पोजीशन पे पहुँचे। जाके पॉलिटिक्स में आ जाते तो पहले यही सवाल उठता है कि ये बंदा अगर कोई पॉलिटिक्स में आता है तो इसमें कैपेबिलिटी है कि वो यूथ का जो भी प्रॉब्लम है सॉल्व कर सकता है। और मोस्ट ऑफ द यूथ को अपने ऊपर कॉन्फिडेंस ही नहीं कि वो कुछ चेंज ला सकता है अपने में, इसलिए ज़्यादातर यूथ अपने आप को पॉलिटिक्स से दूर ही रखते हैं और दलदल समझकर। आज के टाइम पे इंडिया में इतने युवा हैं कि ऐसा वोट अगर देना जाए तो काफ़ी हद तक का पार्टी को सपोर्ट कर सकते हैं, लेकिन कोई युवा ऐसा नहीं है कि जो इलेक्शन में पूरी तरह से सम्मत करे। कोई नहीं चाहता है कि वो इलेक्शन में आए, वोट दे। कोई पार्टी को सपोर्ट करना नहीं चाहता है क्योंकि सबको मालूम है कोई किसी प्रकार की हेल्प नहीं करेगा किसी को, इसीलिए सब अपना ओन फील्ड में घुसते हैं, जिसको जो करना है वही करते हैं। इंडिया में करप्शन बहुत है और जो यूथ है वो यूथ को ही अच्छे से समझ सकता है। तो करप्शन की वजह से लोग मतलब पॉलिटिक्स में आना नहीं चाहते, तो उनकी प्रॉब्लम भी सॉल्व नहीं होती। आजकल का यूथ समझता है कि पॉलिटिक्स में आने से नाम खराब होता है क्योंकि वो दलदल है और वो खींचा चले जाता है और आजू बाजू वाले भी नाम रखने लगते हैं, मतलब ब्लैक का पैसा यूज़ करते हो और ये सब। इसलिए मैं उनको अनुरोध करता हूँ कि वो पॉलिटिक्स में आ जाए। महाराष्ट्रातल्या राजकारणामधली सगळी घराणेशाही जर सोडली तर किती तरुण आज राजकारणाच्या आखाड्यामध्ये उतरले होते आणि किती तरुणाईला आज राजकारणामध्ये रुची आहे, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी चर्चेला जाऊ शकतात। महाराष्ट्रामधले वेगवेगळे प्रश्न, तरुणाईचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर तरुणाईनं राजकारणात येण्यात अत्यंत आवश्यकता आहे। एकीकडे तरुणाईचा विषय चर्चेला जात असताना दुसरीकडे मुली आणि महिला यांचं सुद्धा राजकारणामध्ये प्रमाण तसं फार कमी आहे। का प्रमाण हे कमी आहे, काय त्यामागची कारणं आहेत, हे आपण या तरुण मैत्रिणींना विचारूया। त्याचं कारण असं की आपण अनेक ठिकाणी पाहिलं असेल की तरुणी राजकारणामध्ये सक्रियपणे सहभाग नोंदवत नाहीत। आज महिलांचे, मुलींचे खूप सगळे प्रश्न आहेत, कदाचित त्यामुळेच या तरुणी राजकारणात सहभाग नोंदवत नाहीत, त्यामुळेच हे प्रश्न सुटत नसतील। आपण या तरुण मैत्रिणींना विचारूया की मुली राजकारणामध्ये नेमकं काय येत नाहीत। मी तुमच्यापासून सुरुवात करतो, मला तुम्ही सांगा की आजही महिला, मुली राजकारणामध्ये जास्त प्रमाणात येत नाहीत, काय त्याचं कारण आहे, तुम्ही काय सांगाल? मेरे हिसाब से लड़कियों को पॉलिटिक्स में आना चाहिए, तभी जाके उन लोग की थोड़ी प्रॉब्लम सॉल्व हो सकती है और समाज को भी अपना नज़रिया बदलना चाहिए उन लोग की तरफ, क्योंकि आजकल लड़कियों पे बहुत वही पहले वाले विचार ही है अभी भी जो पहले थे, और आज की तारीख में भी वही वाले विचार है लोगों के लड़कियों की तरफ। लोगों को लड़कियों की तरफ से सोचने का नज़रिया अपना बदलना चाहिए। वो जो सोचते हैं उन लोग को उनके हर एक नज़रिए को बदल के लड़कियों को आगे बढ़ने के लिए सपोर्ट करना चाहिए। अगर लड़कियां पॉलिटिक्स ज्वाइन करती है तो उनको एक सेफ़ साइड, जैसे सेफ़ जगह चाहिए होती है कि वो उस जगह पे सेफ़ रहे, ना कि वो ये चाहेगी कि वो पॉलिटिक्स ज्वाइन कर ले, उसके बाद में उनके साथ में वो सब किया जाए जो वो नहीं करना चाहती है, जैसे रेप हो गया और भी चीज़ें हैं।
तो पॉलिटिक्स में आने के लिए भी लड़कियां सोचती हैं कि हम लोग ये ज्वाइन करें या ना करें, क्योंकि वो एक सेफ़ साइड नहीं होता है, वो एक दलदल होता है जो कि लड़कियों के लिए बिल्कुल भी सेफ़ नहीं है। लड़कियों को पॉलिटिक्स में आना चाहिए क्योंकि वो दूसरी लड़की की प्रॉब्लम समझ सकते हैं। मुली आणि महिला राजकारणामध्ये नाही आहेत, त्यांचा शिक्षणामध्ये मोठा वाटा नाही आहे कदाचित, त्यामुळे महाराष्ट्र खूप मागे असेल अशी परिस्थिती आहे. चूल आणि मूल या पलीकडे जाऊन महिला राजकारणामध्ये आणि समाजकारणात सक्रिय होणं आज अत्यंत गरजेचं आहे असं तरुणाला वाटतं. आपण या पलीकडे जाऊन आणखीन एक महत्त्वपूर्ण प्रश्नावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत, तो म्हणजे ग्रामीण विकासाचा. ग्रामीण विकासाभोवती आणि सगळ्या ग्रामीण सुविधाभोवती महिलेचं आणि मुलीचं सगळं भवितव्य आहे ते अवलंबून असते. आजही आपण पाहतो की ग्रामीण भागात असणाऱ्या अनेक सुविधा त्या आणि गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळेच ग्रामीण भागातली महिला चूल आणि मूल या पलीकडे जात नाही. आपण तरुणाईला विचारू की हे असं नेमकं का होते. मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही सांगा. आजही आपण पाहतो ग्रामीण भागासाठी शेकडो योजना सरकारच्या असतात, महिलांसाठी अनेक योजना असतात, पण त्या गरजू महिलेपर्यंत पोहोचत नाहीत. तुम्ही सरकार आणि सर्वसामान्य माणसाला या योजनेबाबत काय सांगाल? सरकारने सुद्धा या योजना गरिबापर्यंत पोहोचवणं किती गरजेचं आहे, काय सांगाल? मुझे लगता है ये गरीब लोग के लिए स्कीम जो है वो गरीब तक पहुंचना चाहिए, कोई करप्शन वरप्शन नहीं होना चाहिए और मतलब ऐसा है होना चाहिए कि वो गरीब तक पहुंच जाना चाहिए वो स्कीम। मेरे हिसाब से जो गवर्नमेंट जो वादे करते हैं वोटिंग से पहले, वो मुझे लगता है कि वो पूरा नहीं करते। पहली बात तो अगर गवर्नमेंट को गरीबों की मदद करनी होती तो कब का कर चुके होते, और अगर करना ही होता तो बहुत साल पहले हमारे देश से गरीबी हट चुकी होती. बट अनफॉर्चुनेटली गवर्नमेंट को सिर्फ वोट चाहिए और एक बार वोट मिल गए जीत जाते, 5 साल तक अपने लोगों को भूल जाते. गरीब गरीब होते आ रहे, अमीर अमीर होते आ रहे. अगर लोगों की मदद हो गई तो अच्छा है, नहीं हुई तो भूल जाते. उन्हें सिर्फ पैसे से मतलब है, पैसा वोट और पार्टी चाहिए, बाकी कुछ नहीं चाहिए. राज्यामधल्या अनेक ठिकाणी आपण पाहतो मतदानाच्या वेळी इतकी आश्वासनं दिली जातात की ती आश्वासनं कधीच पूर्ण होत नाहीत अशी परिस्थिती असते. माणसाला जगण्यासाठी काय लागतं, ग्रामीण भागातल्या असो का शहरातल्या, चांगलं शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाण्याची सुविधा, या पलीकडे जाऊन सर्वसामान्य माणसांची मागणी काहीच नसते. पण ह्या सुविधासुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासंदर्भातली कुठली प्रक्रिया सरकारकडून केली जात नाही, ना जे आश्वासनं देतात, जे निवडून येतात त्यांच्याकडनं केली जात नाही. ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये काय आहे, यामागची कारणं काय आहेत, आणि ही परिस्थिती जर बदलायची असेल तर सर्वसामान्य माणसांनी कशा पद्धतीनं बदललं पाहिजे आणि त्यांनी आपला विचार कशा पद्धतीने केलं पाहिजे. आपण पाहतो की निवडणुकीच्या दरम्यान खूप कमी मतदान होते आणि मग हे कमी मतदान झालेल्या भागामध्ये मुद्दामपणे काहीतरी जाणीवपूर्वक त्यांना सुविधा पुरवल्या जात नाहीत अशी परिस्थिती आहे. आपण या तरुणाला विचारूया की लोकांनी लोकशाहीकडे बघण्याची मानसिकता कशी बदलली पाहिजे, प्रत्येकाने मतदान कसं केलं पाहिजे आणि सर्वसामान्य माणसांनी आपल्याला ज्या सुविधा मिळत नाहीत त्यांच्याविषयी आवाज कसा उठवला पाहिजे. मला तुम्हाला विचारायचं, मला तुम्ही सांगा की आजही आपण पाहतो फार आंदोलनं होतात, वेगवेगळ्या मंत्र्यांवर वगैरे आरोप होतात. तुम्ही याकडे कसं पाहता? आपले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वसामान्य माणसांनी कशा पद्धतीनं लढा देणं गरजेचं आहे, तुम्ही काय सांगाल? मुझे लगता है पब्लिक में बहुत यूनिटी होना चाहिए और अगर हमारे साथ कुछ गलत हो रहा है, हम पॉलिटिक्स किसी को भी वोट इसलिए करते हैं क्योंकि वो हमारे नीड्स को फुलफ़िल कर सके, और अगर वो ऐसा नहीं करते तो हमारा पूरा हक है कि हम एक साथ बनकर आवाज़ उठाएं. आपल्या देशामध्ये असे सरकारने पण खूप सारे सुविधा दिल्या आहेत, पण ते आपल्या गावापर्यंत पोचतच नाही. मुद्दा म्हणजे असा का आपल्याला टी व्ही चॅनल्स थ्रू कळते का आज पण मुली लांब लांब जाऊन पाणी भरतात आहे. आपल्या जे पण आपली गव्हर्मेंट चालवते आहे त्यांना यातलं काहीच माहीत नाही. आणि आंदोलन वगैरे पण होतात, पब्लिक करतो, अण्णा हजारे हे वगैरे करणार, पण मुंबईसारख्या देशात किती जण कामधंदा सोडून किती दिवस येणार आहे त्या आंदोलनावर. अगर सरकार असं पण आपल्याला बोलत नाही का जेवढ्याच दिवस तुम्ही आंदोलन करणार त्याचे आम्ही पगार वगैरे तुम्हाला देतो, तर ते आंदोलन सुरू राहील आणि त्याच्यानंतर काय ते शांतच होणार आहे शेवटी. ॲटलिस्ट यूथने एकदा पॉलिटिक्समध्ये एंट्री करून पाहिली पाहिजे, मग पुढे काय होईल ते पाहिलं पाहिजे. जर एक यूथच गेला तर तो दलदलमध्ये फसतो. जर 1000 यूथ एक साथ पॉलिटिक्समध्ये घुसले तर ते दलदल नाही, ते दलदल पण सॉफ्ट होऊन जाईल. I would like to say that youth should actually understand the problems which we face now, and people have come up with a new thing that is nota, none of the above. That's not the solution.
what we really need to do is there need not be a monopoly. Instead, we should compel our politicians to come and compete. They should prove to us that why they are worthy of our vote. हमें उसी को वोट करना चाहिए जो हम लोगों की मदद करता है। स्पेशली जब वोटिंग्स आती हैं तो वो लोग रोड बनाना शुरू कर देते हैं। जहाँ उन लोगों की ऑफिसेस होती हैं वहाँ की रोड तो बहुत ही अच्छी बनती है। दरवेळा निवडणुका येतात आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून आश्वासनं दिल्याचे काम आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळते। इतकी आश्वासनं असतात की ते आश्वासनं कधी हे लोक पूर्ण करणार आणि सर्वसामान्य माणसाला कधी सुविधा मिळणार असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये निश्चितच येतात। आपण त्या आश्वासनावर विश्वास ठेवून त्या आश्वासनावर भरवसा करत कोणाला तरी निवडून देतो, मात्र पुढे त्या आश्वासनाचं काहीच होत नाही अशी परिस्थिती आहे। ही आश्वासनं आपल्या पदरात पाडून घ्यायची असतील, या आश्वासनाची जर पूर्तता लोकांकडून करून घ्यायची असेल तर लोकांनीच पुढे येऊन काय करायला पाहिजे हे आपण या तरुणांशी विचारूया। मला तुमच्यापासून सुरुवात करायची। मला तुम्ही सांगा की आश्वासनं दिली जातात मात्र त्या आश्वासनं पाळली जात नाहीत। पुढे 5 वर्षानंतर परत एकदा आश्वासनं देण्याचं काम आपल्याकडे होते आणि पुन्हा आपण विश्वास ठेवतो आणि पुन्हा कोणाला तरी मतदान करतो। तुम्ही याकडे कसं पाहता? आपल्याला दिलेली आश्वासनं पाळण्यासाठी आपणच कुठली भूमिका घेतली पाहिजे, तुम्ही काय सांगाल? जब भी इलेक्शन आते हैं हमें कई सारे वादे किए जाते हैं लेकिन उसके बाद कोई होता नहीं है। दरअसल ये हम पब्लिक की ही गलती है क्योंकि हम वो एक बार वोट देने के बाद भूल जाते हैं कि उन्होंने क्या वादे किए थे। पॉलिटिशियन जो भी प्रॉमिस करते हैं वो तो फुलफ़िल कभी नहीं करते। हमारा वोट इतना कीमती है, हमें हर 2 बार देने से पहले सोचना चाहिए कि ये फुलफ़िल करेंगे या नहीं, और अगर नहीं करते तो हमें अपनी यूनिटी बना के उनके पास अपनी कंप्लेंट लेके जाना चाहिए। पॉलिटिशियन लोग जो बोलते हैं वो करते भी है, वो पर्टिकुलर टाइम के लिए, जब वोट रहता है तब तक करते हैं, वोट के बाद कुछ दिनों तक करते हैं, उसके बाद उनका सब काम धीरे धीरे बंद हो जाता है। तो हमें देखना चाहिए अगर वो काम बंद हो गया तो हमें फिर से शुरू कराना चाहिए। आश्वासनं किती द्यावीत आणि त्याचं स्वरूप काय असावं, पण ते प्रत्यक्षामध्ये का उतरवले जात नाहीत हा प्रश्न या तरुणाईला पडलेला आहे। या पलीकडे जाऊन तरुणाईचं हे सुद्धा मत आहे की राजकारणामध्ये तरुणाईनं उतरलं पाहिजे, राजकारणामध्ये असलेली वेगवेगळी प्रश्न सुटली पाहिजे आणि ती प्रश्न जर सोडायची असेल, ती प्रश्न जर सुटली गेली असं वाटत असेल तर तरुणाईनं राजकारणात येणं अत्यंत गरजेचं आहे। या पलीकडे जाऊन आपण या तरुणाईशी जो काही संवाद साधला त्यामध्ये 2-3 गोष्टी प्रामुख्याने जाणवल्या। एक म्हणजे या तरुणाईला गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या प्रश्नाची जाण आहे, ती प्रश्न सुटली जाणं अत्यंत गरजेचं आहे। दुसरं, तरुणाईला वाटतं की केवळ आश्वासनं नको, त्या आश्वासनाची पूर्तता झाली पाहिजे। आणि तिसरं, चांगलं शिक्षण आणि चांगली माणसं राजकारणात असली पाहिजेत। मला असं वाटतं आणि या तरुणाईलाही सुद्धा असं वाटतं की या देशामधली जी काही प्रश्न आहेत, महाराष्ट्रामधली जी काही प्रश्न आहेत ती सुटली जावीत आणि या तरुणाईचं मत म्हणजे इथल्या सर्वसामान्य माणसांचं मत, इथल्या समाजाचं मत आणि लोकशाहीचं मत आहे। हे मत प्रत्यक्षात उतरवण्यासाठी यंत्रणेने आणि सरकारने पुढाकार घेणं अत्यंत आवश्यक आहे।